नमस्कार मित्रांनो, मी महेश मेमाने. मी आज तुम्हाला मनी मेकिंग अपॉर्च्युनिटी बद्दल सांगणार आहे आणि ती म्हणजे IPO. तर मित्रांनो, IPO काय आहे हे आधी आपण जाणून घेऊयात आणि त्यानंतर पाहूयात की कोणते IPO आपल्याला अप्लाय केले पाहिजेत. मित्रांनो, मार्केटमध्ये खूप सारे IPO येतात, पण सगळे IPO प्रॉफिटेबल असतात का? तर मुळीच नाही. आणि त्यामुळं आपल्याला प्रॉफिटेबल IPO कसे सिलेक्ट करायचे हे आपण आजच्या लर्निंग व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर मित्रांनो, IPO म्हणजे काय? तर कोणतीही कंपनी ज्या वेळेस तिला स्वतःचं एक्सपान्शन करायचं म्हणजेच काय ग्रोथ करायची किंवा कंपनीवरती कर्ज आहे आणि कंपनीला कर्जमुक्त व्हायचं म्हणजे काय डेब्ट फ्री. तर मित्रांनो, व्हेरियस रिझन असू शकतात. तर त्यामध्येच IPO म्हणजेच काय की कंपनी स्वतःच्या जो मालकी हक्क आहे म्हणजे स्वतःची ओनरशिप आहे ती काय करते, पब्लिकसाठी खुलेआम ऐलान करते की स्वतःची मालकी हक्क जो आहे तो पब्लिकसाठी ऑफर केलेला आहे. तर त्यालाच आपण काय म्हणतो, IPO. म्हणजे फर्स्ट टाइम कोणतीही कंपनी मार्केटमध्ये एंटर करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, IPO. आता मित्रांनो, IPO मध्ये इन्व्हेस्ट करून आपण श्रीमंत बनू शकतो का? हे मिथ आहे का रियालिटी आहे हे आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो, प्रत्येक IPO अप्लाय करून आपण श्रीमंत बनू शकत नाही. त्यासाठी आपल्याला काही पॅरामीटर्स इथं चेक करावे लागणार आहेत आणि त्या पॅरामीटर्समध्ये जर हा IPO बसत असेल तरच तुम्ही हा IPO अप्लाय करा. त्यामध्ये आपल्याला लिस्टिंग बेनिफिट्स किंवा लॉंग टर्म मध्ये गेन आपल्याला होऊ शकतो. तर चला आपण पाहूयात. तर त्यासाठी आपण वेबसाईट पाहणार आहोत, चित्तोर्ग.com ही वेबसाईट आपल्याला पाहायची आहे. तर मित्रांनो, आपल्याला IPO डिटेल्स ह्या चित्तोरगड वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. तर वेबसाईट आपण ओपन करूयात. वेबसाईटवरती गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला IPO, SME IPO, SME म्हणजे काय, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, आणि तसंच आपल्याला या ठिकाणी IPO मध्ये IPO डॅशबोर्ड तसेच मेन बोर्ड हे दोन्ही ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर आता IPO डॅशबोर्डवरती गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला करंट जे काही IPOज आहेत मार्केटमध्ये करंट असणारे, सोबतच अपकमिंग आणि जे IPO येऊन गेलेले आहेत अशा सगळ्या IPOची लिस्ट आपल्याला या ठिकाणी मिळते. आता IPO सिलेक्ट कसा करायचा? तर मित्रांनो, कोणताही IPO असू द्या, क्लिक केल्यानंतर त्याचे जे काही म्हणजे IPOचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणण्याचं मार्केटमध्ये, त्यासोबतच IPO कधी ओपन होणार आहे, कधी क्लोज होणार आहे. जनरली मित्रांनो 3 दिवसासाठी IPO कोणताही ओपन असतो मार्केटमध्ये. त्यासोबतच IPO हा 1 शेअर, 2 शेअर, 5 शेअर असा अप्लाय करता येत नाही. तर यामध्ये काय असतं, लॉट साईज. म्हणजे जसं शेअर मार्केटमध्ये आपण एकही शेअर घेऊ शकतो त्याप्रमाणे इथे काय घ्यावं लागतं आपल्याला, मिनिमम 1 लॉट. आणि सेबीच्या नियमांनुसार कोणताही IPO ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करत असता मेन बोर्डचा, त्यामध्ये आपल्याला 1 लॉटसाठी जे अमाऊंट लागणार आहे ती किती असते मित्रांनो, 15,000 पेक्षा कमी, आणि मॅक्सिमम किती असते, 2 लाखापर्यंत. म्हणजेच काय की 1 लॉट अप्लाय करण्यासाठी किती पैसे लागतात आपल्याला, फक्त 15,000 पर्यंत. मग मॅक्सिमम आपण किती घेऊ शकतो, तर 2 लाख रुपयांमध्ये जेवढे काही लॉट आपल्याला मिळणार तेवढे आपण अप्लाय करू शकतो. आणि मित्रांनो, हा काय, हा लकी ड्रॉ आहे. म्हणजे यात कुठलीही गॅरंटी नाही की तुम्ही IPO अप्लाय केला म्हणजे तुम्हाला मिळेलच. पण आता मॅक्सिमम प्रोबॅबिलिटी किंवा पॉसिबिलिटी काय आहे IPO मिळण्यासाठी, तर त्यासाठी तुम्ही मल्टिपल डीमॅट अकाउंट मधून याला काय करू शकता, अप्लाय करू शकता. तसेच यामध्ये फ्लोअर प्राइस आणि कट ऑफ प्राइस असतात. तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, मॅक्सिमम प्राइसने बिडिंग करायचं. जो IPO तुम्हाला पाहिजे त्यासाठी काय करावं लागणार आहे, आपल्याला मॅक्सिमम प्राइसने काय करावं लागणार आहे, बिडिंग करावं लागणार आहे. म्हणजेच काय, ऍप्लिकेशन द्यावं लागणार आहे. तरच तो IPO काय मिळण्याचे आपल्याला चान्सेस आहेत. आता मित्रांनो, IPO मध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचा जर कोणता फॅक्टर असेल तर तो आहे सबस्क्रिप्शन. सगळ्यात महत्वाचं काय, सबस्क्रिप्शन. कोणताही IPO त्यामध्ये जर सबस्क्रिप्शन असेल ना तर त्या IPO मध्ये आपल्याला डिमांड जनरेट होऊन लिस्टिंग बेनिफिट आपल्याला मिळणारच आहेत, बरोबर. आणि त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला सबस्क्रिप्शन चेक करावं लागेल. आता त्यामध्ये खूप सारे IPO या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तर त्यातला एक IPO आपण ओपन करूयात. तर आता बघा, हा IPO आहे. या IPOचे डिटेल्स जर आपण चेक केल्या, IPO डेट आहे 23 डिसेंबर ते 26 डिसेंबर. 3 दिवसासाठी हा IPO काय होता, ओपन मार्केटमध्ये. आता IPO चा प्राइस बँड आपण चेक करू शकतो, 745 रुपये ते 785 रुपये या प्राइस रेंज मध्येच आपण ह्या IPO ला अप्लाय करू शकतो. आता
कोणत्या प्राइसने अप्लाय करायचं? जर IPO आपल्याला घ्यायचाच आहे, आपल्याला वाटते की हा IPO आपल्याला लागला पाहिजे, तर आपल्याला कायम ही मॅक्सिमम प्राइसने बिडिंग करायचं आहे. त्यासोबतच फ्रेश इश्यू किती आहेत, ऑफर फॉर सेल किती आहेत, हे सुद्धा मित्रांनो तेवढंच महत्वाचं आहे की कंपनी नवीन शेअर्स मार्केटमध्ये घेऊन येते का प्रमोटर स्वतःचे शेअर्स मार्केटमध्ये आणतायत, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यासोबतच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सबस्क्रिप्शन जे आहेत, थोडं स्क्रोल डाऊन करायचंय तुम्हाला. स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्ट काय आहेत, इश्यू मार्केटमध्ये आणण्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, आणि त्यासोबतच सगळ्यात महत्वाचा जे मी सांगितलं तुम्हाला की IPO इज अन मनी मेकिंग अपॉर्च्युनिटी. ते का, तर इथे आपल्याला लक्षात येतं तर ज्या पण IPOचे सबस्क्रिप्शन चांगले आहेत त्यामध्ये लिस्टिंग बेनिफिट्स आपल्याला मिळतात. आता मित्रांनो सबस्क्रिप्शन काय असतात हे आपण समजून घेऊयात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं समजूयात, म्हणजे गृहीत पकडूयात की हे 100 पेन आहेत आणि 100 पेन घेण्यासाठी, विकत घेण्यासाठी बिडिंग जी आहे ती 100च पेनची रिक्वायरमेंट जर असेल तर त्याला आपण म्हणतो फुली सबस्क्राईब. म्हणजे अवेलेबल किती आहेत 100, रिक्वायरमेंट किती आहे, अप्लाय किती केले 100, म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण फुली सबस्क्राईब. पण जर 100 पेन असेल आणि 1000चं जर रिक्वायरमेंट असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो बघा 10 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब. काय म्हणतो आपण याला 10 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब. म्हणजेच यालाच आपण म्हणतो की सबस्क्रिप्शन. आता इथे बघा टोटल किती आहे सबस्क्रिप्शन 184 टाइम्स. म्हणजे एक शेअर घेण्यासाठी किंवा 100 शेअर घेण्यासाठी किती लोक आलेले आहेत बघा, लक्षात घ्या. इथं 184% नाही आहेत, इथं 184 टाइम्स एक्स. म्हणजेच एवढी डिमांड जर याच्यामध्ये आहे तर हा IPO कधी लिस्ट होणार आहे बघा. जर तुम्ही याच्या डिटेल्स बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की हा IPO लिस्टिंग कधी होणार आहे. सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या असतात. आपल्याला फक्त काय करायचं आहे, या ठिकाणी डिटेल्स चेक करायचे आहेत. ही वेबसाईट तुमच्याकडे आत्ताच नोट डाऊन करून ठेवा. chittorgarh.com ही वेबसाईट आहे. आता मित्रांनो या वेबसाईटवरती बघा IPO ओपन डेट, क्लोज डेट, बेसिस ऑफ अलॉटमेंट, कधी अलॉटमेंट होणार आहे IPOची, त्यानंतर IPO जर मिळाला तर तुमची जी अमाऊंट आहे जी ब्लॉक केली जाते. कारण बघा IPO अप्लाय करताना आपल्याला मॅन्डेट साईन करावं लागतं. ठीक आहे. आता मॅन्डेट साईन केल्यानंतर जर IPO मिळाला तर आपले पैसे काय होणार आहेत, कंपनीकडे जाणार आहेत, बरोबर. पण IPO जर नाही मिळाला तर आपल्या जो फंड ब्लॉक झालेला आहे तो आपल्याला रिफंड कधी होणार आहे ती सुद्धा कंपनी ॲडव्हान्समध्ये आपल्याला काय करते, डिक्लेअर करते डेट, राईट. त्यानंतर क्रेडिट ऑफ शेअर्स टू डीमॅट. तर मित्रांनो आपल्याला जर IPO मिळाला असेल तर तो कोणत्या दिवशी आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये शेअर्स येणार आहे हे सुद्धा कंपनी काय करते, डिक्लेअर करते. देन बघा लिस्टिंग डेट, म्हणजे हा जो IPO ज्याचं सबस्क्रिप्शन 184 टाइम्स झालेलं आहे, लक्षात घ्या, तर त्याचं लिस्टिंग डेट कधी आहे 31 डिसेंबर, म्हणजेच उद्या. तर त्यामुळं आता हा IPO किती या ठिकाणी प्रीमियम मध्ये लिस्टिंग होणार आहे हे तुम्हाला सगळ्यांना चेक करायचं आहे. कारण हा IPO कधी लिस्ट होणार आहे उद्या, आणि याचं सबस्क्रिप्शन जर 184 टाइम्स आहेत तर नक्कीच हा IPO कसा लिस्ट होणार आहे, प्रीमियम. म्हणजेच काय की ज्यांनी पण हा IPO अप्लाय केलाय त्यापैकी ज्यांना पण हा IPO मिळालाय त्यांना नक्कीच लिस्टिंग बेनिफिट हे मिळणार आहेत मित्रांनो. आणि त्यासाठी सबस्क्रिप्शन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता लक्षात घ्या की आपल्याला लिस्टिंग बेनिफिट समजा आपण घेतले तर ओके, पण जर समजा आपल्याला लॉंग टर्मसाठी ठेवायचा असेल तर मित्रांनो आपल्याला पाहावं लागेल की तो जो स्टॉक आहे तो त्याच्या फेअर व्हॅल्यूवरती लिस्टिंग झालाय का अजूनही त्याच्यामध्ये पोटेन्शियल बाकी आहे. तर बरेचसे IPO त्यांच्या शक्यतो असे IPO कुठले असतात, गव्हर्नमेंटचे. कारण लक्षात घ्या त्यांची जर फेअर व्हॅल्यूवरती लिस्टिंग असेल तर पोटेन्शियल अजूनही बाकी आहे, आणि त्या स्टॉक्समध्ये आपण लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. म्हणजे लिस्टिंग बेनिफिट घ्यायचे का लॉंग टर्मसाठी होल्ड करायचे हे सुद्धा कोणाला ठरवायचं आहे, आपल्याला ठरवायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच की बेसिक काय, ही एक मनी मेकिंग अपॉर्च्युनिटी आहे आणि ती घेण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, एक सबस्क्रिप्शन किती आहे ह्या गोष्टी, त्यासोबतच कोणत्या सेक्टरचा स्टॉक आहे, कोणत्या सेक्टरसाठी गव्हर्नमेंटच्या पॉलिसी किती फेवरेबल आहेत हे सुद्धा मित्रांनो एक बेसिक गोष्टी. म्हणजेच काय की मार्केटमध्ये एक बेसिक नॉलेज असणारा माणूस सुद्धा जर IPOला
प्रॉपर वेने आपण जर ॲनालिसिस करून जर इन्व्हेस्टमेंट केली IPO मधून सुद्धा आपण एक चांगल्या प्रकारचं अर्निंग मित्रांनो करू शकतो. तर चला आजच्या सेशनमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. तर ह्यासारखेच नवीन नवीन टॉपिक आपण पुढेही आणखी व्हिडिओज आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी ह्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. त्यासोबतच जर आणखी मोर इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल, काही कोर्सेस वगैरे करायचे असतील, शेअर मार्केटला अजून शिकायचं असेल, राईट, तर त्यासाठी लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती मित्रांनो तुमची इन्फॉर्मेशन फिलअप करा. चला, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस सेशन. थँक्यू अगेन. हॅपी ट्रेडिंग, हॅपी इन्व्हेस्टिंग.